मंडळी, आमदारांच्या भाजीला आंबट वास आला म्हणून आमदारांनी फौजदार बनत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली। पण सामान्य माणसाच्या रेशनच्या धान्यात कायम किडे निघतात, मुलाबाळांच्या खाऊमध्ये आळ्या सापडतात, मुलांना वसतिगृहाच्या अन्नातून विषबाधा होते, पोरं जीवानीशी जातात, रस्ते निकृष्ट, पाणी निकृष्ट, सगळं निकृष्ट। तेव्हा सामान्य माणसानं कुणाकुणाला थोबडावं हे तुम्हीच सांगा आमदार महोदय। पण सामान्य माणूस सगळं गिळून गप्प बसतो, कारण तो कायदा पाळतो आणि त्याच्या मनगटात आमदारा एवढं सत्तेचं बळ नसतं, हेही तितकंच खरं। बाकी काही म्हणा, सत्तेच्या खुर्चीत जरा जास्तच गरमी असते। म्हणूनच की काय, आमदार संजय गायकवाडांचा भडका उडाला, शिळं अन्न दिलं म्हणून त्यांचा संताप अनावर झाला, इतका की ते अंगावर कपडे घालायला सुद्धा विसरले। वितभर टॉवेल आणि टिचभर बनियन अशा अर्धनग्न अवस्थेत त्यांनी कॅन्टीनमध्ये धाव घेतली। लंगोट बांधून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरावं तसं आमदार महोदयांनी कर्मचाऱ्यांच्या तोंडावर टायसन स्टाईल ठोसे मारले, तुफान राडा केला। उपस्थित लोक भेदरले, अनेकांना वाटलं कोणी गुंड मवाली आला की काय, पण नंतर कळलं नाही, हे आमदार महोदय होते। सगळ्या आमदारांना चांगलं जेवण देण्याच्या आहार कमिटीचे प्रमुख तेच। ज्या कॅन्टीनच्या अन्नात प्रॉब्लेम आहे त्या अन्नाला इतकी वर्ष कोण पोचतंय बरं? अनेक तक्रारी आल्या, हजारो तक्रारी आल्या, तरी सुद्धा त्यालाच पुन्हा कंत्राट, त्यालाच पुन्हा मुदतवाढ कशी काय मिळते? मग तो अण्णा नेमका कुणाला तरी सकस आहार पुरवत असेल की मग ते बाहेर येणार आहे की नाही? आमदार निवास हे फक्त आमदारांसाठी नाहीये, गाव खेड्यातून आलेल्या सामान्य माणसांचं आश्रयस्थान आहे, कार्यकर्त्यांचं आश्रयस्थान आहे। तिथं परवडेल असं अन्न मिळेल म्हणून माणसं येतात। जर आमदारांच्या सरकारी जेवणाची ही अवस्था असेल तर मंत्री महोदय, सर्वपक्षीय आमदार महोदय, एक विचारायचं आहे, गरिबांच्या पोरांच्या वसतिगृहाची, अंगणवाड्यांची काय अवस्था असेल हो? गरिबांच्या लेकराच्या ताटात सुद्धा दर्जेदार अन्नाचा घास पडावा म्हणून एवढी आक्रमकता आमदार गायकवाड भविष्यात दाखवतील का? असो, आशा करूया आंबट डाळीनं सामान्य माणसाची जी दाहकता आहे ना, ती व्यवस्थेपर्यंत पोहोचली असेल। प्रश्न आहे, या मारकुटे आमदारांवर कारवाई होणार आहे का? कारण कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाहीये। हे आमदार गायकवाडांचा कॅन्टीन मध्ये राडा। शिळं अन्न दिल्यानं कर्मचाऱ्याला मारहाण, दबंग आमदारांविरोधात तीव्र संताप, विरोधकांची गुन्हा दाखल करण्याची मागणी। टॉवेल आणि बनियनवरचा मारहाण करणारा इसम कोणी गुंड मवाली नाहीये, हे आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड। शिळं अन्न दिलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली। ही पहा आमदार महाशयांची दादागिरी। संजय गायकवाडांनी एका पाठोपाठ एक 9 ठोसे लगावले। त्या मारहाणीविषयी या आमदार महोदयांना कवडीचाही पश्चाताप नाही। ऐका ते नेमकं काय म्हणाले। अनेक वेळेस त्यांनी निकृष्ट दर्जाचं शिळं 5-5, 6-6 दिवसाचं जेवण देण्याचा प्रयत्न केला, मी त्यांना समज दिली। काल रात्री 9, 9:30च्या दरम्यान मी साधं वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्याला केलेली। त्याने वरण भात चपाती मला आणून दिली आणि मी ते मिक्स करून पहिला घास खाल्ला तर मला खूप खराब वाटलं, पण मला वाटलं ठीक आहे आपण बघू, दुसरा ट्राय करू। मी दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली। मग मी त्या जे वरण त्याने मी त्याचा स्मेल घेतला तर तो इतका घाणेरडा स्मेल होता की ते निकृष्ट पण नव्हतं, ते अगदी सडलेलंच कुजलेलं होतं आणि भात देखील हा फार हे होता। आणि मग मी खाली गेलो, ज्या सगळ्यांना विचारलं हे कोण केलंय, कुक कोण आहे, मॅनेजर कोण आहे, ते मॅनेजर पण माझ्याकडे आला, सगळ्यांना मी त्याला सगळ्यांना स्मेल दिला, हे बघ हे तुमचंच आहे ना, मग हे असं जेवण देता का? सगळ्यांनी स्मेल घेतल्यानंतर सांगितलं हे बहुत गंदा आहे। विरोधकांनी मात्र संजय गायकवाडांच्या मारहाणी विरोधात जोरदार शरसंधान साधलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परबांनी हा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित केला, तसंच संजय गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी केली। माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये? हे आमदार बनियन टॉवेलमध्ये खाली येतात, मारतात,
हे काय रस्त्यावरच्या गल्लीवरचे लोक आहेत काय? कर्मचाऱ्यांना मारतात. अरे तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याच्या मारा ना. कोणाला मारताय? कर्मचाऱ्याला. तर काय गुन्हा त्याचा? आणि त्याचे व्हिडिओ काढून तुम्ही सोशल मीडियावरती टाकता. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री महोदय, आपण या राज्याचे प्रमुख आहात. आपल्याकडे ज्या नजरेने जनता बघते आणि आपल्या राज्यामध्ये आपल्या सरकारच्या एक पाठिंबा देणारा अशा लोकांचा पाठिंबा तुम्ही घेणार का? त्याला निलंबित करा, बडतर्फ करा, काय करायचं ते करा, पण आपण हे खपवून घेणार नाही, हे तरी किमान आता महाराष्ट्राच्या जनतेला कळू देत. निश्चित आहे, आमदार आहे, त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे. त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे, ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, गुन्हा दाखल केला पाहिजे, सगळं कबूल आहे. परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते. पण एक धक्कादायक बाब समोर आली, यामध्ये जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो साऊथ इंडियन असल्याचं समजतं. नाही, आणि अनेक वर्षांपासून एकच कॉन्ट्रॅक्टर ज्याच्याकडे हे कंत्राट दिलं जातं. बघा, हे टेंडर देणं, कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे. ज्या अन्नाचा राग कर्मचाऱ्यांवर काढला गेला ते अन्न चांगलं असावं याची जबाबदारी आहार समितीचे प्रमुख म्हणून खरं तर संजय गायकवाड यांच्यावरच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशवाणी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण मुदत संपल्यानंतरही 5 वर्षापासून याच केटरर्स कडून कॅन्टीन चालवलं जातंय. कॅन्टीन मालकाला जाब न विचारता आमदार महोदयांनी सॉफ्ट टार्गेट शोधून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यामुळे विरोधक संतापले. कायदा हातात जर आमदार घेऊन मारहाण करत असेल तर मग कायद्याचं रक्षण कोण करेल? ही सत्ताधाऱ्यांची जबाबदारी आहे कायद्याचं रक्षण करण्याची. आणि त्या पद्धतीनं ठीक आहे, निकृष्ट जेवण तिथे मिळतो, अनेकांच्या तक्रारी आहेत. मग यांना अध्यक्ष कशासाठी केलंय? संजयला तुला तेच दुरुस्त करायसाठीच केलं ना अध्यक्ष. त्या समितीचा, भोजन समितीचा अध्यक्ष त्या विधिमंडळाने नेमला आहे. तिथली फूड क्वालिटी लोकांना व्यवस्थित मिळावी आमदारांना, ते न करता कायदा हातात घेणं म्हणजे ही मला वाटतं की सत्तेचा दुरुपयोग आहे, सत्तेची मस्ती आहे असा त्याचा अर्थ निघतो. योग्य ती कारवाई अशावर झाली पाहिजेत अशी आमची मागणी. बघा, सत्तेच्या आमदार असतील की त्यांचे मंत्री असतील त्यांना काय माल झालेला आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. त्याचाच हा प्रकार आहे की एका कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारपीट केली गेली, त्या अर्थानं सरकारने तातडीने लक्ष घातलं पाहिजे. गरीब माणसावर अत्याचार करण्यासाठी तुम्हाला लोकांनी सत्तेत पाठवलेलं नाही. समजा त्या डाळीमध्ये गडबड असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई करायचा अधिकार आहे. पण हे सगळं असताना सुद्धा कायदा हातात घेण्याची जी परंपरा या सरकारने सुरू केलेली आहे त्याचाच परिणाम आहे. हे राज्य कायद्याचं आहे. कायदा बनवण्याचं काम आमदारांचं आहे आणि ते पाळण्याची जबाबदारीही. पण आपण VIP आहोत, स्पेशल आहोत. आपल्यासोबत चुकीचं घडलं म्हणून त्यांनी कायदा हातात घेणं म्हणजे कायद्याला हरताळ फाटण्यासारखं आहे. त्यामुळे आमदारांच्या ज्ञानात कायद्यानं भर घालणं गरजेचं आहे. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर आमदार